तर मित्रांनो, आकाजीचा सण आहे म्हणून आज झोका खेळू राहिलो मित्रांनो. त्या सणानिमित्त आज झोका खेळत होतो, कारण आकाजीच्या दिवशी सर्वजण झोका खेळतात मित्रांनो. त्याच्यामुळं मुलींनी इथं झोका बांधला होता मित्रांनो आणि बसलो मग थोडासा खेळत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण. तर मित्रांनो, आज आकाजीचा सण आहे, बघू शकता. इथं आमचं आता चालू आहे मित्रांनो पुरणपोळ्या. का वरने पेटी जातात बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, चालू इथं पुरणपोळ्यांचं सण. तर मित्रांनो बघू शकता, बाय खाऊन राहिले आम्हाला वाऱ्याचा सण होईना म्हणे. वारं चालू आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळं आता हे बघू शकता मित्रांनो, त्यांच्या चुलीखाली जाळ पण नाही. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण, कसा आपला वाड्यावरचा आकाजीचा सण केला जातो मित्रांनो. तर मित्रांनो, इथं चालू आहे आता पोळ्या बनवणं. आणि आता मित्रांनो हे बघू शकता, पोळ्यांचं चालू आहे मित्रांनो हे बनवायचं. हे पोळ्या बनवल्या मित्रांनो. आता आकाजीचं सण आहे मित्रांनो, त्याच्यामुळं आता हे बघू शकता पुरण आहे, पुरण टाकलं मित्रांनो. तर मस्तपैकी आता पुरण त्या पोळीमध्ये भरून घेतलं, हे बघू शकता आता. आणि आता त्याला मग भरून घेतलं का मित्रांनो पद्धतशीरपणे. तर मस्त पीठ लावून घेतलं मित्रांनो, आणि पीठ लावून लगेच आता मस्तपैकी लाटण बघू शकतो मित्रांनो. आता लाटण. तर मित्रांनो उघड्यावर स्वयंपाक करायचं आहे मित्रांनो, बघू शकता. आणि त्याच्यात वारं पण जास्त चालू होतं मित्रांनो, त्याच्यामुळं खूप जास्त अशी अवकळ होऊन गेली मित्रांनो पोळ्या करताना. आणि तव्यावरच बनवावं लागतं मित्रांनो, कारण की गॅस मीस मित्रांनो आपलं चुलीवरचा स्वयंपाक आहे मित्रांनो, चुलीवरच्या पोळ्या. कारण उघड्यावर मित्रांनो एवढं गॅस मीस काही उपलब्ध राहत नाही, त्याच्यामुळं हे आपलं वाड्यावर असंच प्रकारे मित्रांनो सण बनवला जातो. आणि आकाजीचा सण म्हणजे एक आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मित्रांनो सर्वजण करतात. तर मग आपण पण तो सण करतो, अगदी उत्साहाने करतो मित्रांनो. कारण ह्या सणानिमित्त आपली बहीण असेल मित्रांनो, तर ती आपल्या आकाजीनिमित्त आपल्या घरी येतात. या सणाचं खूप मोठं महत्त्व आहे मित्रांनो, आणि ते सर्व बांधवांना माहिती. तर आता आपली पोळी मित्रांनो तयार होते. आता डाळ चालू होता मित्रांनो, रशी आणि इकडं पोळ्या चालू. सगळ्या आज प्रकारे आज आपण आकाजीचा मित्रांनो अंबाजीचा कार्यक्रम चालू आहे.
तर मित्रांनो, आता आपण इथं आंबे पिऊ राहिलो. आता आंब्याचा रस बनवायचा आहे मित्रांनो, कारण आकाजी म्हणलं आणि आंब्याचा रस नाही असं कधी होणार नाही मित्रांनो. कारण की खरं खास म्हणजे महत्त्वाचं तर तेच आहे मित्रांनो. कारण की आता इथून पुढं पूर्ण आंब्याचं सीजन चालू आहे मित्रांनो. तर तुम्ही सर्व या मित्रांनो नक्की एका टाईम आंबा रस खायला आमच्या मेंढपाळाच्या घरी मित्रांनो. कारण वाड्यावरचा आंबा रस मित्रांनो उघड्यावरचा संसार असल्यामुळे मित्रांनो असं उघड्यावर सर्व काही करावं लागतं मित्रांनो. तर चालू आहे आता आपला आंबा रस करणं. तर मित्रांनो या तुम्ही बी आंबा रस खायला. इकडं बघू शकता, इकडं पोळ्या चालू आहे मित्रांनो. इकडं खीर, पोळी, भात असं सर्व काही रेडी होऊन झालं मित्रांनो. आता फक्त आंबा रस करणं चालू आहे मित्रांनो. आपला रस झाला की काहीच टेन्शन नाही मित्रांनो. मग जेवण करायचं आणि मेंढ्या दळावून निघायचं मित्रांनो. तर पिऊन घेतले मित्रांनो पहिले मस्त त्यांना दाबून पिली दाबून मित्रांनो असे करून घेतलं. आणि त्याच्यात मित्रांनो मी कधीच अजून असा रस पिळा नव्हता मित्रांनो. तर आज फर्स्ट टाईम पिऊ झालं मित्रांनो. तर त्याच्यामुळे मित्रांनो एवढा काही बरोबर जमला नाही, पण तरी पण बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जसा जमून तसा. तर एकच नंबर जमला होता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो चालू आहे आता आपलं मस्त. आणि त्याच्यात इकडं बायांचं पण चालू आहे मित्रांनो. पोळ्यान दिन बनवायले हे बघू शकता. पोळ्या बनवायचं चालू आहे, बाकी सर्व काही होऊन झाले मित्रांनो. आणि पोळ्या बनवायचं चालू आहे फक्त. तर आमच्या मेंढ्या काय बसेल नव्हत्या, हार पांगून आल्या मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मेंढ्या बसल्या. मग मी आंबा रस करायला लागलो मित्रांनो. कारण मेंढ्या येऊ सर मित्रांनो त्यांचा पूर्ण सण रेडी होऊन झाला, तर फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो आता जे आपले आंब्याचे साल्ट आहेत मित्रांनो त्यांना धुवून घेतले. आणि धुवून घेतले का मित्रांनो मग काही टेन्शन नाही राहत मित्रांनो. तर आता आपला मस्तपैकी आंबा रस तयार होऊन राहिला मित्रांनो. तर नक्की या मित्रांनो तुम्ही बी खायला. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या मित्रांनो. बघत राहा आपले व्हिडिओ, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आणि पुढं पण खूप इंटरेस्टेड गोष्टी आहे मित्रांनो. तर बघू शकता बायांचं चालू आहे मित्रांनो. तर कोण काही चालू आहे मित्रांनो प्रत्येकाची कामं. तर इथं आता भजनसाठी चालू आहे मित्रांनो. भजन बनवायसाठी हे भजनचं चालू आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो वाड्यावरचा सण करावा लागतो. तर मित्रांनो आता सकाळचं गरमट पण जास्त व्हायला लागलं मित्रांनो. आणि उन्हाचं जास्त तापमान वाढवलं मित्रांनो. तर तुमच्याकडे किती तापमान आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगा.
आणि आता आपला आंबा रस मित्रांनो चालू आहे अजून आंबे पिळणं. तर 2 किलो आंब्याचा रस बनवला होता मित्रांनो आम्ही. आणि हे बघू शकता मित्रांनो, आता आपला आंब्याचा रस पिळणं पूर्ण रेडी झालं मित्रांनो. तर आता आपण त्याचं नाही का त्याला हलवून घेतो मित्रांनो साखर टाकून. म्हणजे पहिल्यांदा बिना साखरेचं हलवतं मित्र, कारण की त्याचे जे गिठोळ्या असतात मित्रांनो, तर ते अशा नाही का तशाच नाही राहायला पाहिजे. त्याच्यामुळं पातळ करून घेऊ राहिले मित्रांनो. आणि ते पातळ झाले म्हणजे नाही का मस्तपैकी हे करून घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर मग साखर टाकायची. आणि तर मित्रांनो आता आपलं चालू आहे, बघू शकता मित्रांनो. आता ही साखर आणली आणि आता साखर टाकू राहिली मित्रांनो. तरी बघू शकता मित्रांनो आता साखर टाकली. मस्तपैकी आता साखर टाकून मित्रांनो मस्त गोड आंब्याचा रस खायचा मित्रांनो. आता हलवून घेते मित्रांनो, कारण ती साखर विरघळायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळं मित्रांनो अजून थोडीशी साखर टाकायची, कारण तेवढ्या साखरेमध्ये मित्रांनो गोड होतो का नाही होत त्याचा अंदाज नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळं आता आपण अजून थोडीशी साखर टाकून घे मित्रांनो. आणि पुन्हा करू मित्रांनो. तर आंब्याचा रस मित्रांनो कसं काय वाटरला बघू शकता. एकच नंबर क्वालिटीचे आंबे दिसू राहिले मित्रांनो. जर रस एकदम क्वालिटीचा दिसतो मित्रांनो, पण पाहिल्यानंतर त्याची टेस्ट तर कळते मित्रांनो. तर मित्रांनो आता बघू शकता चालू आहे आता आपला आमरस हे बनवलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता पूर्ण रेडी झालं आहे आता. आणि आता आपला आमरस झाला का आता डायरेक्ट जेवायला बसायचं आहे मित्रांनो. इकडं बघू शकता, इकडं पोळ्या चालू आहे. तर मित्रांनो हे आपलं आता हलवून घेतलं म्हणजे साखर विरघळून जाते त्याच्यानं. आणि मग तर मित्रांनो आता आपला आंबारस रेडी होऊन गेला. आता डायरेक्ट खाण्यासाठी रेडी होऊन आले मित्रांनो. तर आता जेवायला बसणार मित्रांनो. इथं बघू शकता, इथं भजीचा काढ नाही. तर मित्रांनो आता चालू आहे आमचं जेवण. तर या जेवण करायला हे बघू शकता मित्रांनो. आता संपूर्ण रेडी होऊन झाले मित्रांनो. आता मस्त जेवायला बसलो.
तर या मित्रांनो जेवण कराल तुम्ही. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालंय, मस्तपैकी पोटभर जेवण केलं मित्रांनो आणि निघालोय मित्रांनो आता आपल्या मेंढ्या घेऊन चारायला मित्रांनो. तर मित्रांनो आपला आंब्याचा रस आहे मित्रांनो, आंब्याचा रस तर खाला, पण आता उन्हाचं मित्रांनो बेकार ताण लागेल आणि इथं पाण्याची तर बेकार अवकाळ आहे मित्रांनो, कारण की लाईट राहिली तर मग दिवसा चालू राहते मित्रांनो कुठं मोटर, पण लाईट नसल्यावर पाण्याची खूप अवघड आहे मित्रांनो आणि काढायला पण काही राहत नाही. तर त्याच्यामुळं बघूया आजचा दिवस कसा जातो. तर चला भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.